3 डिसेंबरला उधळायचा होता तो गुलाल 18 दिवस पोत्यातच राहिला आणि 21 डिसेंबरला राज्यातल्या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल हाती आले। काही ठिकाणी धक्कादायक निकाल पाहायला मिळाले, काही ठिकाणी अंदाज अगदीच बरोबर आले, तर काही ठिकाणी पॅनल बसलं पण नगराध्यक्ष हुकला। 288 पैकी 124 जागांवर भाजपचे नगराध्यक्ष बसले, तर शिंदेंच्या शिवसेनेचे 61, अजितदादांच्या राष्ट्रवादीचे 36 नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत। महाविकास आघाडीचा या निवडणुकीत सुपडा साफ झाल्याचं दिसून आलंय। काँग्रेसनं 27, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं 12 तर ठाकरेंच्या शिवसेनेनं केवळ 8 जागांवर बाजी मारली आहे। पुण्यात अजित पवार, नाशिक आणि कोकणमध्ये एकनाथ शिंदे तर विदर्भात भाजपला चांगलंच यश मिळालंय। धनंजय मुंडे, छगन भुजबळ, निलेश राणे, विजय वडेट्टीवार यांनी आपली ताकद कायम ठेवली, तर नितेश राणे, अभिमन्यू पवार, सुधीर मुनगंटीवार यांसारख्या दिग्गजांच्या ताकदीला धक्का बसलाय। महाराष्ट्रात कुठे कोण जिंकलंय, कुणाचे किती नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत, नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकींचा संपूर्ण निकाल सांगणारा आजचा हा व्हिडिओ। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। तर सुरुवात करूयात ती पुणे जिल्ह्यापासून। पुणे जिल्ह्यात 14 नगर परिषदा आणि 3 नगरपंचायती आहेत। त्यापैकी तब्बल 10 ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं बाजी मारली आहे, 3 ठिकाणी भाजप तर 4 ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेनं बाजी मारल्याचं दिसतं। बारामतीमध्ये अजितदादांनी नगरसेवक पदाचे 8 उमेदवार निवडून आणले होते। त्यानंतर आज झालेल्या मतमोजणीत नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यासह राष्ट्रवादीचे 27 उमेदवार जिंकून आले। 35 नगरसेवकांसह एक हाती दादांना सत्ता मिळाली असली तरी शरद पवार गट, रासप आणि बसपाचा प्रत्येकी 1 तर 3 अपक्ष उमेदवार सुद्धा इथं निवडून आलेले आहेत। भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला एकही जागा मिळाली नसली तरी विरोधी नगरसेवकांची संख्या ही वाढलेली दिसते। बाकी पुणे जिल्ह्यात अजितदादांनी वर्चस्व राखलेलं आहे। भाजपने भोर आणि शिरूरमध्ये बहुमत मिळवलं असलं तरी नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा निवडून आलेला आहे। जेजुरी आणि इंदापूरमध्ये सुद्धा अजित पवारांनी निर्भेळ असं यश मिळवले। त्यात पुण्यामध्ये शरद पवारांना शून्यावर आणत अजितदादा बॉस ठरलेले आहेत। आता येऊयात नाशिक जिल्ह्याकडे। नाशिकच्या 11 नगर परिषदांपैकी शिंदेंच्या शिवसेनेनं 5 तर भाजप आणि अजित पवार गटानं प्रत्येकी 3 ठिकाणी बाजी मारली आहे। सटाण्यामध्ये भाजपचे माजी आमदार दिलीप बोरसे यांना हादरा देत शिंदेंच्या शिवसेनेच्या हर्षदा पाटील या विजयी झाल्या। येवल्यामध्ये छगन भुजबळ यांच्या अनुपस्थितीत समीर भुजबळ यांनी गड राखल्याचं दिसतं, तर मंत्रिपद गेलेल्या माणिकराव कोकाटे यांनी सिन्नरमध्ये आपलं पॅनल आणि नगराध्यक्ष दोन्ही निवडून आणलेलं आहे। नांदगावमध्ये शिंदेंच्या सुहास कांदेंनी बाजी मारली आहे, तर मनमाड, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सुद्धा शिंदे गटानं बाजी मारल्याचं दिसतं। पण नाशिकमध्ये तिन्ही पक्षांमधल्या सुप्त संघर्षात एकनाथ शिंदे वरचढ ठरलेले आहेत। महाविकास आघाडीला एकही नगराध्यक्ष नाशिक जिल्ह्यात बसवता आलेला नाहीये। यानंतर जळगावमध्ये 7 पैकी मुक्ताईनगर आणि भडगावमध्ये शिंदे, जामनेर आणि फैजपूरमध्ये भाजप, सावद्यामध्ये भाजप शिंदे महायुती तर धरणगावमध्ये ठाकरे गट आणि वरणगावमध्ये अपक्ष उमेदवारानं नगराध्यक्ष पदासाठी बाजी मारलेली आहे। म्हणजेच इथं शिंदे, भाजप यांचे प्रत्येकी 2, ठाकरे, अपक्ष आणि एकत्रित महायुती प्रत्येकी 1 असं चित्र दिसतं। मुक्ताईनगरमध्ये शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या संजना पाटील यांनी विजय मिळवत खडसे कुटुंबियांना धक्का दिलेला आहे। मुक्ताईनगरमध्ये सेनेचे 11 नगरसेवक निवडून आलेले आहेत। वरणगावमध्ये बहुमत हे भाजपकडे असलं तरी नगराध्यक्षपदी अपक्ष उमेदवारानं बाजी मारल्याचं दिसतं। यानंतर नंदुरबारमध्ये कागदावरती भक्कम असलेल्या भाजपला 4 पैकी एकही नगरपालिका जिंकता आलेली नाहीये। तळोदा आणि नवापूरमध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानं बाजी मारलेली आहे, तर शहाद्यात जनता विकास आघाडी आणि नंदुरबारमध्ये शिंदेंच्या रत्ना रघुवंशी या निवडून आलेल्या आहेत। विजयकुमार गावित यांच्या वर्चस्वाला इथं हादरा बसल्याचं चित्र दिसतं। आता येऊयात धुळे जिल्ह्याकडे। धुळे जिल्ह्यात भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं प्रत्येकी 1 जागा जिंकली आहे। सिंदखेड्यामध्ये भाजपचे 11 नगरसेवक निवडून आले असले तरी नगराध्यक्ष अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या कलावती माळी झालेल्या आहेत, तर पिंपळनेरमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेनं प्रत्येकी 8 जागा जिंकल्यात, पण नगराध्यक्ष मात्र इथं भाजपचा जिंकलेला दिसतो। अहिल्यानगरमध्ये 8 पैकी तब्बल 4 नगराध्यक्ष भाजपचे, 1 शिंदेंचा, काँग्रेसचा 1 आणि इतर 2 असं बलाबेल झालेलं दिसतं। विखे पाटील कुटुंबानं राहतामध्ये बाजी मारत आपला गड हा राखलेला दिसतोय, तर कोपरगाव, देवळाली प्रवरा आणि शिर्डीमध्ये भाजपनं बाजी मारलेली आहे। सगळ्या राज्याचं लक्ष लागलेल्या संगमनेरमध्ये सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे यांनी मोठ्या फरकानं बाजी मारली आहे। त्यांच्या संगमनेर सेवा समितीचे 30 पैकी 27 नगरसेवक निवडून आलेत। थोरात आणि तांबे या जोडीनं शिंदे सेनेच्या खताळांच्या वेगाला स्पीड ब्रेक लावलेला आहे। निवासामध्ये शंकरराव गडाख यांचे 17 पैकी 10 उमेदवार जिंकले असले तरी नगराध्यक्षपदी मात्र शिंदेंच्या शिवसेनेला यश मिळालेलं आहे।
राहुरीमध्ये प्राजक्त तनपुरेंच्या शहर विकास आघाडीनं बाजी मारली आहे। श्रीरामपूरमध्ये काँग्रेसचे 20 नगरसेवक निवडून आले असून काँग्रेसच्याच करण ससाने यांनी नगराध्यक्षपदी सुद्धा बाजी मारलेली आहे। सांगली जिल्ह्यात 8 पैकी भाजप, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना यांचे प्रत्येकी 2 तर काँग्रेस आणि स्वाभिमान विकास आघाडीचे प्रत्येकी 1 नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत। जयंत पाटलांनी ईश्वरपूर आणि आष्टा हे 2 गड शाबूत राखलेत, तर ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांनी नगराध्यक्षपदासह तब्बल 22 नगरसेवक निवडून आणलेले आहेत। तर भाजपला 3, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 3 आणि शिवसेना शिंदे गटाला इथं 2 जागा मिळाल्यात। आष्ट्यात सुद्धा जयंत पाटील यांच्या नेतृत्वातल्या शहर विकास आघाडीचे तब्बल 22 नगरसेवक निवडून आले। 1 जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मिळाली आहे। पलूसमध्ये विश्वजित कदम यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं नगराध्यक्षपदासह 15 जागा जिंकलेल्या आहेत, तर भाजपने जतमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात सत्ता खेचून आणत नगराध्यक्षपदासह 11 जागा पटकावल्या। तर तासगावमध्ये माजी खासदार संजय काका पाटील यांच्या स्वाभिमानी विकास आघाडीला नगराध्यक्षपदासह 13 जागा मिळाल्या, तर रोहित पाटील यांच्या नेतृत्वात 11 नगरसेवक निवडून आले। विटा आणि शिराळ्यामध्ये शिंदेची शिवसेना तर आटपाडीमध्ये भाजपचा नगराध्यक्ष निवडून आलाय, पण आटपाडीत सर्वाधिक 8 जागा या शिंदेंनी जिंकलेल्या आहेत। कोल्हापूर बाबतीत बोलायचं तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या 13 जागांवर शिंदेच्या शिवसेनेचे 4, भाजपचे 3, काँग्रेस, जनसुराज्य आणि अजित पवारांची राष्ट्रवादी प्रत्येकी 2 असं बलाबल आहे। कागलमध्ये मुश्रीफ घाटके या जोडीनं पॅनल बसवत नगराध्यक्षपदासाठी ही बाजी मारली, पण मुरगुडमध्ये संजय मंडलिक गटानं या जोडीला झटका दिला आणि नगराध्यक्षपदासह बाजी मारली आहे। शिरोळमध्ये आमदार अशोक माने यांचा मुलगा, सुनबाई आणि पुतण्या या तिघांचा पराभव झालाय। तिथनं काँग्रेसच्या योगिता कांबळे नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत। इथं काँग्रेसच्या बंटी पाटील यांचा पाठिंबा असलेल्या यादव पॅनलनं बाजी मारलेली आहे। आता येऊयात सोलापूरकडे। सोलापूर जिल्ह्यात 12 पैकी भाजपनं 4, शिंदेची शिवसेना आणि स्थानिक आघाड्यांनी प्रत्येकी 3 जागांवर विजय मिळवलाय, तर ठाकरे गट आणि शरद पवार गटाला प्रत्येकी 1 नगर परिषदेवरती विजय मिळवता आलाय। काँग्रेस मात्र सोलापूर जिल्ह्यातनं हद्दपार झाली आहे। मंगळवेढा नगरपालिकेत भाजपचे आमदार समाधान औताडेंना मोठा धक्का बसलाय। नगराध्यक्षपदी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार सुनंदा औताडे या जिंकून आलेल्या आहेत। मंगळवेढ्यात भाजपला 11 तर विरोधी तीर्थक्षेत्र विकास आघाडीला 9 जागांवर विजय मिळाला। अनगर नगर परिषदेत भाजपच्या राजन पाटील यांच्या सुनबाई प्राजक्ता पाटील यांची बिनविरोध निवड झाली। सांगोल्यामध्ये भाजपच्या जयकुमार गोरेंनी ताकद लावली असली शिंदेच्या शिवसेनेच्या शहाजी बापू पाटील यांनी तब्बल इथं 19 जागा निवडून आणत एक हाती डाव गमावलाय, तर मोहोळमध्ये शिंदेच्या सेनेकडनं फक्त 22 वर्षांच्या सिद्धी वस्त्रे या नगराध्यक्षपदी निवडून आलेल्या आहेत। साताऱ्यामध्ये भाजपचे 7 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 नगराध्यक्ष निवडून आलेत। साताऱ्यामध्ये भाजपच्या अमोल मोहिते यांनी 41,000 पेक्षा जास्त मतांच्या फरकानं बाजी मारली आहे, तर फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकरांच्या 30 वर्षांच्या वर्चस्वाला भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी जोरदार हादरा दिलेला आहे। रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे बंधू शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी इथं बाजी मारली आहे, तर कराडमध्ये राजेंद्रसिंह यादव यांनी भाजपचे अतुल भोसले आणि काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण या दोघांनाही पराभवाचा धक्का दिलाय। मकरंद पाटील, मनोज घोरपडे यांना महाबळेश्वर, रहिमतपूर इथं विजय मिळालेला आहे, पण महत्त्वाचं म्हणजे साताऱ्यात शरद पवारांना शून्यावरच ठेवत भाजप आणि अजित पवारांनी डाव मारलेला दिसतो। आता मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये एकूण 7 नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक पार पडलेली, त्यामध्ये भाजपला फक्त 1 जागेवर विजय मिळवता आलेला असून शिंदे गटाला 2, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1, उद्धव ठाकरे गटाला 1, काँग्रेसला 2 अशा जागांवरती विजय मिळालाय। जालन्यामध्ये 3 पैकी 2 जागांवर भाजप तर 1 जागेवरती शरद पवार गटाची सत्ता आली आहे। परभणी जिल्ह्यात 7 नगर परिषद आहेत, त्यापैकी भाजपला 2, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 2, शिंदे गटाला 1 आणि परिवर्तन विकास आघाडीचा 1 उमेदवार निवडून आलाय। नांदेड जिल्ह्यातल्या 12 नगर परिषदा आणि हिमायतनगर नगरपंचायतीसह 13 जागांमध्ये भाजप, मराठवाडा जनहित पार्टीला 5, राष्ट्रवादी काँग्रेसला 3, काँग्रेसला 2, शिवसेना शिंदे गटाला 2 आणि उभाठाला 1 असं जिल्ह्यातलं पक्षीय बलाबल आहे। नांदेडच्या लोह्यामध्ये भाजपने एकाच कुटुंबात दिलेल्या 6 उमेदवारांचा पराभव झालाय। अशोक चव्हाणांनी मुदखेडमध्ये भाजपचं वर्चस्व कायम ठेवलंय, तर लातूरमध्ये भाजपच्या अभिमन्यू पवार यांना धक्का देत अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं दणदणीत विजय मिळवलाय। धाराशिवमध्ये तानाजी सावंत आणि राणा जगजितसिंह यांची जादू चालल्याचं दिसतं, तर ओमराजे निंबाळकर यांना जोरदार झटका बसलाय, तर कळमनुरीमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे संतोष बांगर यांचा जलवा चाललेला दिसला। बीड जिल्ह्याचं चित्र सांगायचं तर बीड नगरपालिकेत क्षीरसागरांची सत्ता संपुष्टात आलेली असून इथं पंडितांनी बाजी मारली आहे।
परळीमध्ये वेगळं काही घडणार का अशी चर्चा चालू असताना धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या भावा बहिणीच्या जोडीला परळीकरांनी कौल दिलेला आहे. जिल्ह्यामध्ये महायुतीनं घवघवीत असं यश मिळवलेलं आहे. 6 पैकी सगळ्यात मोठी बीड, परळी आणि धारूर नगरपालिका जिंकत अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारली आहे. गेवराईमध्ये भाजप तर अंबाजोगाईत भाजप पुरस्कृत आघाडीला विजय मिळालेला असून नंदकिशोर मुंदडा हे नगराध्यक्ष झालेले आहेत. माजलगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा नगराध्यक्ष हा इथं निवडून आलेला आहे. आता येऊयात विदर्भातल्या नागपूर जिल्ह्याकडे. नागपूर जिल्ह्यात एकूण 27 जागांपैकी भाजपला 22, काँग्रेसला 1, शिंदेच्या शिवसेनेला 2, शेकाप राष्ट्रवादी शरद पवार गट युतीला 1 तर काँग्रेसचं समर्थन असलेल्या गोंडवाना गणतंत्र पक्षाला 1 जागा मिळाली आहे. भाजपनं नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक नगराध्यक्ष निवडून आणले. त्यात सावनेरमध्ये सुनील केदार यांच्या नेतृत्वाचा सुपडा साफ झालाय. काँग्रेसला एकही नगरसेवक निवडून आणता आलेला नाहीये. गडचिरोलीच्या 3 जागांवर भाजपला यश मिळालंय तर अकोल्यात 6 पैकी 3 जागांवर भाजप, 2 जागांवर वंचित तर 1 जागेवर काँग्रेसने विजय मिळवलेला आहे. बुलढाण्यात 11 पैकी भाजपला 4, शिंदे गटाला 1, अजित पवार गटाला 1, शरद पवार गटाला 1, काँग्रेसला 3 आणि ठाकरे गटाला 1 नगराध्यक्ष पदाची जागा जिंकता आलेली आहे. अमरावतीमध्ये 12 पैकी भाजपला 5, शिंदे गटाला 1, काँग्रेसला 2, ठाकरे गटाला 1, वंचितला 1 आणि बच्चू कडूंच्या प्रहारला 1 जागा मिळाली आहे. अकोटचे भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या पत्नी नलिनी भारसाकळे या दर्यापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या आहेत. त्यांना त्यांच्याच जाऊबाई काँग्रेसच्या उमेदवार मंदाकिनी भारसाकळे यांनी पराभूत केले. तर दुसरीकडे दर्यापूरचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार गजानन लवटे यांचे पुत्र यश लवटे हे अंजनगाव सुर्जीमधनं नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते, त्यांचा देखील पराभव झालाय. आता येऊयात चंद्रपूरकडे. चंद्रपूर जिल्ह्यातल्या 11 नगर परिषदांपैकी तब्बल 7 नगर परिषदांवर काँग्रेसने नगराध्यक्षपद खेचून आणले. त्यामुळे चंद्रपुरात विजय वडेट्टीवार किंग मेकर ठरलेत अशी चर्चा चालू आहे. इकडे भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर जिल्ह्यात भाजपची अशी परिस्थिती झाल्यामुळे मुनगंटीवारांनी आपल्या सरकारला धारेवर धरले. या झालेल्या पराभवानंतर त्यांनी प्रतिक्रिया देत असं म्हटलंय की चंद्रपूर हा जिल्हा भारतीय जनता पक्षाला मोठं यश देणारा जिल्हा होता. आता मात्र मतदारांनी पाठिंबा दिला नाहीये. या 2 वर्षात अनेक गोष्टी घडत गेल्या. गटबाजीला पोषक वातावरण झालं, त्यामुळे लोकांच्या मनात शंका निर्माण झाली असं म्हणत मुनगंटीवारांनी आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिलाय. आता येऊयात कोकणाकडे. सिंधुदुर्गमध्ये 4 पैकी भाजपला 2, शिंदेंना 2 तर नगर विकास आघाडीला 1 नगराध्यक्षपद मिळाले. वेंगुर्ला सावंतवाडीत भाजपनं बाजी मारलीये. सावंतवाडीत भाजपच्या श्रद्धाराजे भोसले नगराध्यक्ष झाल्या. मालवणमध्ये निलेश राणेंच्या नेतृत्वात शिंदेच्या शिवसेनेचे 10 नगरसेवक निवडून आले तर भाजपचे 5 नगरसेवक निवडून आलेले आहेत. नगराध्यक्षपदी भाजपच्या शिल्पा खोत यांना मात देत शिंदेच्या शिवसेनेच्या ममता वराडकर विजयी झालेले आहेत. कणकवली या नितेश राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपनं 9 तर शहर विकास आघाडीनं 8 जागा जिंकल्यात. इथे नगराध्यक्षपद शहर विकास आघाडीच्या संदेश पारकर यांनी जिंकलंय. रत्नागिरीमध्ये 7 पैकी 4 नगर परिषदांवरती शिंदेची शिवसेना, 2 ठिकाणी भाजप तर राजापूरमध्ये काँग्रेसचे नगराध्यक्ष विजयी झालेत. रत्नागिरीमध्ये उदय सामंत यांची सत्ता कायम राहिली आहे तर गुहागरमध्ये भास्कर जाधव यांना पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. पण इथे सुद्धा महायुतीच वरचढ ठरली आहे असं चित्र दिसतं. आता येऊयात रायगडकडे. रायगड जिल्ह्यात 10 नगर परिषदांपैकी शिंदेच्या शिवसेनेचे 2 तर अजितदादांच्या राष्ट्रवादीचे 3 नगराध्यक्ष निवडून आलेत. रायगडमध्ये निकालात बरेच उलटफेर दिसून आलेले आहेत. महाडमध्ये पॅनल हे राष्ट्रवादीचं लागलं असलं तरी नगराध्यक्ष शिंदेच्या शिवसेनेचं आहे. श्रीवर्धनमध्ये सुद्धा राष्ट्रवादीचा पॅनल आहे पण नगराध्यक्षपदी ठाकरेंचे अतुल चौगुले निवडून आलेत. निकालानंतर त्यांनी शिंदे गटात प्रवेश करणार आहे अशी घोषणा सुद्धा केली आहे. अलिबागचा गड शेकापने राखलाय तर रोह्यामध्ये राष्ट्रवादीने 1 हाती बाजी मारली आहे. कर्जतमध्ये राष्ट्रवादी ठाकरे, पेणमध्ये भाजप राष्ट्रवादी, उरणमध्ये भाजपचं पॅनल पण मवियाचा नगराध्यक्ष असं चित्र झाल्याचं दिसतं. इकडे मुंबई पट्ट्यात पालघर आणि डहाणूमध्ये शिंदे विरुद्ध भाजप सामन्यात शिंदेंनी दोन्ही ठिकाणी नगराध्यक्षपदी बाजी मारली तर बदलापूर आणि अंबरनाथमध्ये भाजपचा नगराध्यक्ष बसलेला आहे. पण असं असलं तरी दोन्ही ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेला जास्त जागा मिळाल्यात असंच चित्र आहे. आता एकंदरीतच या निवडणुकीत नगरसेवकांचा आकडा सांगायचा तर आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार भाजपचे 3325, शिवसेना शिंदेचे 695, राष्ट्रवादी अजित पवारांचे 311, काँग्रेसचे 131, शिवसेना ठाकरे गटाचे 378 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे 153 नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि इतरांचा आकडा 140 इतका आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय की 129 नगराध्यक्ष भाजपचे आलेत. युतीचे 75% नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत.
भाजपचे नगरसेवक 2017 मध्ये नंबर 1 होते. 1602 नगरसेवक होते. आता मात्र 3325 नगरसेवक निवडून आलेले आहेत. 48% भाजपचे नगरसेवक निवडून आलेत. इतकं मोठं जनसमर्थन हे आम्हाला मिळालेले आहे. त्यासोबतच त्यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचं सुद्धा अभिनंदन करत त्यांचा सुद्धा परफॉर्मन्स चांगला आहे असं म्हटलंय. आम्ही एक प्रकारे विधानसभेचाच परफॉर्मन्स दिलेला आहे असं सुद्धा वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केलंय. एकंदरीतच आता हा संपूर्ण निकाल समोर आल्यानंतर पुन्हा एकदा राज्यामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत महायुती आणि भाजपचा दबदबा आहे असं चित्र निर्माण झालंय. या संपूर्ण निकालाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा.